हाय दीक्षित. बोला. अरे काय म्हणतोय, कसं आहेस? मस्त मजेत, तू सांग. यार दीक्षित, हे किती गमतीशीर आहे ना, म्हणजे आपलं बिहेवियर, वर्तणूक, हे किती गोष्टींच्या परिणामांमधून ती घडत जाते, नाही का? हो ना, बाह्य आणि आपल्याला म्हणजे आपण ब्लाइंडली अनेकदा रिॲक्ट होतो, पण त्याच्या मागे काय काय गोष्टी असतात ना, आपल्या सरळ साध्या वर्तणुकी मागे कितीतरी एक वेगळं दडलेलं असतं, नाही? म्हणजे एरवी आपण कॅरेक्टरचा अभ्यास करताना ते शोधत राहतो बघ, नाही का? मी मागे ना कुठेतरी असं मला थोडस ऐकल्यासारखं वाटतंय, मला एक्झॅक्ट नाही माहिती, पण जेनेटिक्सचा पण काहीतरी म्हणजे वर्तणुकीवर परिणाम होतो किंवा काय, असं काय आहे का? नाही, असतोच ना, साहजिक आहे. आपलं जेनेटिक्स म्हणजे काय आहे रे, आपली कुंडलीच आहे. म्हणजे आता भविष्यामध्ये आता येणाऱ्या जनरेशन्स आपली ती पत्रिका जन्मतारखेवरून, जन्मवेळेवरून जी पत्रिका काढतात, तसं आता नजीकच्या भविष्यामध्ये तुमचा सगळा जीन्सचा डेटा तुमच्याकडे दिला जाईल. जन्मलेल्या बाळाचा पहिली गोष्ट काय असेल तर त्याचा जेनेटिकल कोड, त्याचा सिक्वेन्स, त्याचा सगळा डेटा दिला जाईल तुम्हाला कुंडलीच्या जागी. कारण ती इन अ वे कुंडलीच आहे. म्हणजे जे आपण म्हणतो ना सगळं विधी लिखित आहे वगैरे, तर ती विधी लिखित काय असेल तर ती म्हणजे तुमची जीन्स, तुमचा डीएनए. असं कसं असेल? हा, म्हणजे अगदीच विधिलिखित असं नाही मला म्हणायचं त्या अर्थाने, पण जो काही आहेस त्याचं सूक्ष्म रूप म्हणजे तो तुझा डीएनए आहे. बर. तुझ्या केसांचा रंग, तुझ्या स्किनचा कलर, तुझे डोळे, तुझं जे काही आहे ते सगळं त्याच्यात नोंद असलेल्याच गोष्टी आहेत. आणि आता बिहेवियर विषयी म्हणशील तर फक्त ते म्हणजे तुझ्या जेनेटिकल याच्यावरती अवलंबून नसतं, त्याला बाहेरची परिस्थिती पण तेवढीच कारणीभूत असते. हा, बरोबर. म्हणजे हा त्या दोन्हींचा एक मिलाप आणि संघर्ष असं दोन्ही आहे. शिक्षणाचा काहीतरी परिणाम होतच असणार ना रे, म्हणजे किती टक्के जीन्सचा परिणाम होतो किंवा काय, हा एक वेगळा विषय होऊ शकेल, नाही? कारण शिक्षणाने सुद्धा मोठा परिणाम घडत असणार. हा, मला माहित नाही, आता मी काही त्यातलं तज्ञ नाहीये, पण मला असं वाटतं की हे टक्केवारीत करण्यापेक्षा हे प्रोबॅबिलिटी मध्ये जास्त दडलेलं आहे असं मला वाटतं. म्हणजे आता परत अगेन ह्यात खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे ही सगळी. म्हणजे आता जीन्स, एक प्रत्येक जीन, आता माणसाने वाचलंय सगळं जीन, म्हणजे शास्त्रज्ञांनी, बट स्टील अगदी काही पर्सेंट आता थोडंसं उरलंय, बाकी डीएनए सगळं वाचलेलं आहे. पण कोणतं जीन काय काम करतो हे माहिती, आता काय सिक्वेन्सिंग आहे हे सगळं माहिती आहे. पण तरी त्यांच्यातले जे इंटरकनेक्शन्स आहेत ना, म्हणजे ते अनप्रेडिक्टेबल आहेत. म्हणजे आता समजा एक मैदान आहे, त्या मैदानात 10,000 मुलं बसली आहेत. आता या क्षणाला त्या 10,000मधलं कोण डोकं खाजवणार, किती जण डोकं खाजवतील, ह्याच्या काही प्रोबॅबिलिटीज आपण सांगू नाही शकत. म्हणजे एका मुलाने जर डोकं खाजवलं तर ती मॉब सायकोलॉजीनुसार ती लागण अजून किती जणांपर्यंत जाईल. म्हणजे तसं तुमच्यातला एक जीन जर ऍक्टिव्हेट झाला एखाद्या विशिष्ट क्षणी, तर तो त्याच्या बरोबर आणखी किती जणांना ऍक्टिव्हेट करणार आहे. त्यांचे म्हणजे ते इलेक्ट्रिक करंट थ्रू त्यांच्यात मेसेजिंग चालतं, तर ते कसे कुठे पास होणार आहेत हे खूप वियर्ड आहे. म्हणजे याला हे रॅन्डम आहे, किंवा त्याच्या मागे जरी सायन्स असलं काही तरी ते खूप क्लिष्ट आहे. कारण त्याच्यामध्ये संख्या आणि ते प्रोबॅबिलिटी, अर्थात हे पण कधीतरी पुढे जाऊन शोधून काढतीलच, काही वाद नाही, पण किचकट आहे, अनप्रेडिक्टेबल आहे. परत ते व्यक्ती परत बदलणार आहे. अगदी. पण तू ऑब्झर्व केलंस का कधी की बऱ्याचदा ना प्रसिद्ध माणसांची मुलं ही तशी प्रसिद्ध नाही होत रे, किंवा त्या मानाने जरा त्यांचं थोडस वेगळंच काहीतरी सुरू होतं. खूप रेअरली प्रसिद्ध माणसाची मुलं पण तशीच होतात, अदरवाईज त्यांचं गणित जरा वेगळीकडे जातं, असंही ऑब्झर्वेशन झालेलं आहे. नाही? हो, आहे ना, बरोबर आहे ना. म्हणजे आता आणि एखाद्या चांगल्या माणसाचा मुलगा विलन पण होऊ शकतो किंवा वाईट पण मार्गाला लागू शकतो. म्हणजे हे परत काय आहे की
बरं, आता आपल्या इथं पूर्वी मग म्हणायचे की अशी म्हणजे एक मान्यता आहे आपल्या याच्यामध्ये, समाजामध्ये, की नातू जो असतो तो आजोबांच्या रूपाने जन्माला येतो. अच्छा, बऱ्याचदा बर बऱ्याचदा असं जर असेल ना, म्हणजे आजोबा जर नसतील तर त्या हा नातवाला आजोबांचं नाव दिलं जातं. बर ते कुणाच्या म्हणजे वडिलांच्या आजोबांचं. तर ते एक काय माहिती होतं त्यांना, काय मला माहिती नाही, पण एक आपल्या इथे जेनेटिकल कोड पण पास होतं ना, एक जनरेशनची गॅप घेऊन कोड जात असतो पुढे. ते मिक्सचर असं खूप त्यामुळे तो एक पायरी सोडून तो पुढे जातो. त्यामुळे खूप हे होतात, म्हणजे काय, म्हणजे मी आता जी जीन्स पास करीन ते माझ्या आई वडिलांची असतील, माझ्या मुलांना. माझे नाही आहेत ते प्युअरली. माझा जो डीएनए म्हणजे मी जे केलेले आहेत. सो पण ते फक्त एकाच पार्टनरचे पण नसतील ना, दोन्ही पार्टनरचे मिळून होत राहणार ना. दोन्हीचे तरी कुठले, नुसते दोन पार्टनरचे नाहीत ना ते राजा, ते केव्हापासूनचे आहेत, पिढ्या मागचे आहेत ते लाखो जनरेशन्स पासून कॅरी फॉरवर्ड होत आलेले. त्याचं काय परमिटेशन, कॉम्बिनेशन काय काय असेल काय माहिती. म्हणजे कोण, आपण म्हणतो आपण होमोसेपियन्स आहोत, पण आधी होमो इरेक्टस होते, निअँडरथॅल्स होते, आणखीन बरेच होते असे. आता ह्यांच्या सगळ्यांची पण कदाचित आपल्याकडे आले असतील जीन्स, आणि हे आपल्या आधीच आहेत निअँडरथॅल्स आणि बाकीचे जे होते ते नरवानर ज्याला आपण म्हणूया, किंवा जे म्हणजे एप्स जे होते ते. पण मग त्यांचं काय झालं? त्यांना होमोसेपियन्सने हरवलं. आता ते मला असं वाटतं ना की नुसतं हरवलं नसणार आहे, म्हणजे ते निव्वळ कुठल्याही लढाईत पराभूत जो होतो तो नामशेष होतोच असं नाही होत ना रे. नाही का, म्हणजे आता आपण समजा लॅटिन अमेरिकेचं उदाहरण घेतलं तर तिकडे आता जे ॲबोरिजिन्स होते, म्हणजे ज्यांना इंडियन्स म्हणतात, तिकडचे ॲझटेक असतील, मायन कल्चर मधले लोक असतील, त्या तिकडचे ते लोक काही नामशेष संपलेच, ते ऑलमोस्ट एक्सटिंक्ट झाले. पण तरी पण आजही काही तिथल्या जमाती प्रजाती आजही जिवंत आहेत, राहतात बऱ्याच देशांमध्ये तिथल्या. आता हे काय होणार आहे, यांचं हे ही आता रिसेंट हिस्ट्री आहे, ती हार्डली 500 वर्ष झाली, 400-500 वर्ष. नाही तर 400-500 वर्षापूर्वीपर्यंत त्यांचं जग वेगळंच होतं ना, आपलं जग वेगळं होतं कोलंबस जाईपर्यंत. मग आता ह्या 500 वर्षामध्ये ते इतके श्रिंक होत काही हजारां किंवा काही लाखांमध्ये असतील ते. आता हे जे काही तिथले युरोपियन लोक जे आता तिथे कॉलनी, म्हणजे आधी कॉलनी करत होते, आता ते त्या देशांचे मालकच झाले, त्या लोकांमध्ये आता त्यांचं मिक्सचर होणार आहे अजून काही वर्षांनी, 1000 वर्ष, 2000 वर्ष. त्याच्यानंतर त्यांचं अस्तित्व पूर्ण पुसलं जाईल, वेगळेपण. पण ते आता या कल्चरमध्ये ते मिक्स झाले असणार आहेत ना आता, मग त्यांची जेनेटिक्स, त्यांचं सगळं जे काही आहे ते आता यांच्यात पसरलेलं असणार. तेव्हा तसंच आपण निअँडरथॅल्स वरती जरी विजय मिळवला, त्यांना जरी हरवला असेल तरी त्यांच्याशी पण इंटरकनेक्शन झालं असणार आहेत ना. सगळेच काही नामशी झाले नसणार आहेत, म्हणजे त्यांच्या बरोबरच जे काही इंटरॅक्शन झाली असेल फिजिकल वगैरे, त्यातून परत त्यांचे जे कॅरी फॉरवर्ड झालेच आहेत. तर ह्या मला असं वाटतं की ह्यामुळेच सगळ्या या इंटरकनेक्शन मुळे जे काही व्हेरिएशन आहे, म्हणजे साधारण मंगोलियन फीचर असणारे लोक किंवा चायनीज आणि जापनीज तो सगळा भेळ, आपण साऊथ एशिया मधला सगळं, त्यानंतर युरोपियन आणि आफ्रिकन, याच्या 4 व्हरायटीज दिसतात आता आपल्याला होमोसेपियन्सच्या. त्या कदाचित दुसऱ्या 4 एप्स, दुसऱ्या ज्या प्रजाती होत्या अदर दॅन होमोसेपियन्स, निअँडरथॅल्स मुळे युरोपियन मध्ये त्यांचे फीचर्स वेगळे आहेत बघ, आपल्या चौघांचे सगळे. बाकी सगळं सेम आहे, पण फीचर्स थोडे वेगळे आहेत. मला असं एक उगीच वाटतं की अशा काही इंटरॅक्शन मुळे हे झालं असावं का, म्हणजे याला वातावरणात, म्हणजे त्या वातावरणाचा परिणाम म्हणून पण झाला असू शकतं. बट स्टील खूप आहे रे, म्हणजे तो फरक वरवर जरी
कमी वाटत असला तरी बराच फरक येतो. आणि हा एवढा बदल होण्यासाठी किंवा एवढा फरक पडण्यासाठी खूप वर्ष जायला हवी. एवढी वर्ष नाहीत गेलेली अजून असं मला वाटतं. अरे पण मग उत्क्रांतीच्या आपण आता नेमके कुठल्या टप्प्यावर आहोत? ऑलरेडी उत्क्रांत होत 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 आपण आता इथपर्यंत आलोय आणि विविध पद्धतीची टेक्नॉलॉजी वापरायला सक्षम झालो आहोत. इथपर्यंत आपण पोहोचलो आहोत, है ना? तर आता याच्या पुढे आणखीन काय उत्क्रांत होणार आहे? काय होणार आहे माणसांचं? मला असं वाटतं की उत्क्रांतीच्या टप्प्यावर जर आपण असं समजलं की आपल्याला अजून पोस्ट ग्रॅज्युएशन करायचंय, पीएचडी पण करायची आहे, तर आता आपण पहिलीत आहोत. काय सांगतो? लाखो वर्ष जाऊन सुद्धा टेक्नॉलॉजिकल तू ज्या प्रगती, आपलं डेव्हलपमेंट किंवा काय म्हणूया सायंटिफिक रेव्होल्युशनचं जे काय म्हणतोय, तर मला असं वाटतं की आपण अजून पहिलीत आहोत. अरे बापरे, पहिलीतच 1-2 ओळी वाचायला यायला लागल्यावर आपल्याला जो आनंद होतो ना, आपल्याला होतोय नाही का. नवीन नवीन एक पूर्ण ओळ वाचायला आली की पहिलीच्या मुलाला जो आनंद होतो पहिली ओळ वाचल्यानंतर, अजून खूप आहे, ती वास्ट आहे. अरे आता आपलं म्हणजे झालं का नाही मला माहिती नाहीये, पण मध्ये मी कुठेतरी एक थेरी येते आता अजून, पण एक आर्टिकल वाचलं की आपलं जो युनिव्हर्स आहे त्या युनिव्हर्स जे ऑब्झर्वेबल आपण आता ऑब्झर्व करू शकतो ते युनिव्हर्स जे आहे तिथे एक असा मोठा एक कुठेतरी डार्क पॅच आहे, डार्क मॅटरचा. ओके, तर ते डार्क मॅटरचा पॅच काय आहे याचं ते संशोधन करत होते. तर त्याच्यातून एक थेरी अशी बाहेर आली आहे की तो एक मोठा व्हॅक्यूम आहे जो अजून एक जे पलीकडे असणार एक युनिव्हर्स आहे, त्या युनिव्हर्स आणि आपल्या युनिव्हर्स मधलं ते काहीतरी तिथे काहीतरी टर्म आता मी विसरलो, त्याच्यामुळं तो एक डार्क पॅच तयार झालाय. म्हणजे फक्त हे एक युनिव्हर्स नाहीये, मल्टिव्हर्स आहे. मल्टिव्हर्सची थेरी आहेच. आपल्या सारखे किंवा आपल्यापेक्षा प्रचंड वेगळे असणारे, जिथे फिजिक्सचे नियम वेगळे आहेत असतील, जिथे सगळी बायोलॉजी पण वेगळीच असेल काहीतरी, आपण पण असे अनेक युनिव्हर्सेस आपल्या कारण असू शकतं. आणि बघ ना, हे इन्फिनाइट आहे रेस. काय इन्फिनिटी म्हणजे काय आहे? त्याच्यात एकच युनिव्हर्स कसं असेल? अजून असतील. इन्फिनिट इमॅजिन कसं करायचं? नाही, म्हणूनच तुला म्हटलं की आपण आता पहिलीत आहोत. आणि ज्याची त्याची इन्फिनिटीची डेफिनेशन पण वेगळी होईल ना? नाही होऊ शकत. इमॅजिनेशनची रे. इन्फिनिटीची डेफिनेशन नाही, इन्फिनिटीची लिमिटेशन असं म्हणा. इन्फिनिटीची एकच डेफिनेशन आहे की तुम्हाला समजते, तुम्हाला झेपते नाही झेपत, हा ज्याच्या त्याच्या मेंदूचा प्रश्न आहे. आईन्स्टाईन म्हटलंच नाही का, त्याला विचारलं होतं ना हे विश्व केवढं आहे, तर ज्याच्या त्याच्या मेंदू एवढा. प्रत्येकाचा मेंदू हेच या युनिव्हर्सची मर्यादा आहे, कारण शेवटी रिलेटिव्ह आहे सत्य. अरे बापरे, म्हणजे तू नाहीच मान्य पण आणि तू एखादी गोष्ट मान्यच नाही केलीस तर नाही ना संपला. अरे पण एवढा सगळा मोठा पसारा विश्वाचा, या गॅलेक्सीचा अव्याहतपणे हा चाललाय आणि त्याचे परस्पर परिणाम होत असतील किंवा काय होत असतील, ते सगळं का चाललंय यार? कशासाठी चाललंय? काय म्हणजे काय त्याच्या मागे काय आहे नेमकं? कुठले फोर्स आहेत? का माहित नाही यार. व्हाय इज अ व्हेरी डिफिकल्ट क्वेश्चन टू आन्सर. त्याला आपण जोडतो, कारण आपण अस्तित्वात आलो आहोत म्हटल्यावरती या अस्तित्वाला अर्थ देण्याचा आपण खूप कसोशीनं प्रयत्न करत असतो आणि करायला हवा, पण काही वाद नाही. कारण आपण आहोत तर मग त्या असण्याला काहीतरी अर्थ द्यायलाच पाहिजे ना आपल्याला. असं नाकारून कसं? सो मग अनेक फिलॉसॉफीज जन्माला येतात, मग ती पॉझिटिव्हिटी, मग आपणच अणुहुनी या तोकडा आणि तुका आकाशा एवढा, ह्याच्यातच सगळं, या एका ओळीतच सगळं आहे बघ. सगळं का
माहिती नाही, म्हणजे मला असा नेहमी प्रश्न पडतो की काही नसणे याचा कंटाळा आल्यामुळे काहीतरी असायला हवं म्हणून काहीतरी जन्माला आले असं मला वाटतं. जे काही हे युनिव्हर्स आहे, जे काही आकाश आहे, याला या पोकळीचाच कंटाळा आला असेल म्हणून तो म्हणलं जाऊ दे आता काहीतरी फोडूया, मोठं निर्माण करूया काहीतरी. अरे पण केवढे ड्रामे तयार झाले त्यामुळे ना. म्हणजे निसर्गाचा वेगळा, जन्माला घातलेल्या माणसांचा वेगळा, आणि तऱ्हेच्या इमोशन्स, ड्रामे, हाणामाऱ्या आणि मजा, आनंद, काय काय तयार झालं या सगळ्यांनी. त्यातलं काही लोक विचार करून शोधण्याचा प्रयत्न करतात, काहींना काही माहिती नाहीये कुठे आहोत, कसे आहोत, काय आहोत. बरं कुठं जाणार खरंच माहित नाही रे. त्याला मला हे अजब वाटतं बरं का, जन्माच्या आधीच आपलं असणं किंवा नसणंच, म्हणजे असणं कुठलं आणि नंतरचं नसणं, हे काय प्रकरण नाही यार. किती विचित्र आहे यार. मला तेच म्हणते, ते आहे तसंच आहे, ते आहे तसंच स्वीकारायला हवं. आपण आलो बायोलॉजिकल प्रोसेस, दुसरं काही नाही. ते आपल्याला आपलं काय होतं ना की अस्तित्व एवढं आपल्याला आपण मोठं करून टाकतो आपण असतो तेव्हा, की नंतर आपण नसतो हे मान्य करायला तयार नाही होत आपण, कारण इतकी वर्ष आपण आपल्या बरोबर असतो आणि हा तर नसणार एका क्षणानंतर, हे मान्य करायला जड जातं. म्हणून मग पुनर्जन्म आहे, आत्मा आहे आणि पुढे काहीतरी होणार आहे तुझं, टेन्शन नको घेऊस तू, रिलॅक्स कर, शांतपणे मर बाबा तू, आहे पुढे जन्म आहे तुझा, असं एक समाधान देणं गरजेचं आहे लोकांना. असं किंवा आत्ता असलेलं अस्तित्व टिकवण्यासाठी आपण किती धडपडतो ना, नाव राहिलं पाहिजे, नाव राहिलं पाहिजे. हो हो, या विश्वाचा जो काळ आहे त्या काळाच्या रचनेमध्ये या नावाला काय किंमत आहे यार. पृथ्वीला किंमत नाही रे, सूर्यमालेला किंमत नाही, तुझ्या किंवा गॅलेक्सीला अनेक अभिजात कलाकृती ज्यांनी निर्माण केल्या, मोठमोठे लेण्या निर्माण केल्या, पण त्या लेण्यांमध्ये अमुक एकाने, म्हणजे ज्या कलाकारांनी खरं काम केलं त्याचं काय सही आहे किंवा असं काही नाही. आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपण एखादी चार ओळी खाली नाव लिहितो. किती चांगलं रे, त्यांचं नाव नाही, त्यांनी त्यांच्या नावासाठी नाही राहिले, ते त्यांचं काम राहिलं ना, पण त्यांनी केलेलं. करेक्ट, हे चांगलं आहे ना. अरे म्हणजे निसर्ग बरोबर जगत जाणं, खरा आस्वाद घेत जाणं, म्हणजे अस्तित्वासाठी किती काय झगडणार, किती टिकणार, खरंच किती वर्ष टिकतं अस्तित्व ना. हो ना, काहीच नथिंग. त्यासाठी आयुष्यभर हे करत राहायचं आपलं धडपड. अस्तित्व चांगलं आहे. काय आता आधीच वातावरण एवढं हे आहे, त्यात आपण असं जर असं बोलून आणखीनच लोकांना निराश. नाही, अस्तित्व फिजिकल अस्तित्व असं हे वेगळं, पण टिकावं या अपेक्षेने उगाच आपलं नावाचा आग्रह धरत राहणं, याला विश्वाच्या पोकळीत काय अर्थ आहे. जगणं, तुम्ही जन्माला आला, तुम्हाला ऊर्जा आहे, जीव आहे, तर त्यातनं पॉझिटिव्ह एनर्जी तयार करणं, एकमेकांना देणं, हे ग्रेटच आहे, हे करायलाच पाहिजे प्रत्येकाने. पण मी म्हणजे काहीतरी आता महान केलंय ह्या अस्तित्वासाठी टिकत, म्हणजे ते अस्तित्व टिकण्यासाठी, म्हणजे मी बाबा आता जगातलं श्रेष्ठ कोणीतरी आहे, माझं नाव राहावं यासाठी धडपडणं, हे किती बिचारे पण वाटतो ना. अशा ही जेव्हा पोकळी दिसते तेव्हा त्या अर्थानं म्हणतो मी. आता जन्माला आलो ना, आता ऊर्जा आहे, ही ऊर्जा तुम्हाला पॉझिटिव्हली पण रिफ्लेक्ट करता येते, तेच करायला पाहिजे, आणि या स्थितीत तेच आवश्यक आहे. पण स्वतःचं नाव करणं म्हणजे निगेटिव्ह नव्हे रे. नाही, निगेटिव्ह नाही म्हणत आहे, पण त्याच्यासाठी किती धडपड करणार आणि किती काळ ते राहणार. अरे काही जणांना तेच मोटिवेशन असतं, असं काय करतोस काहीतरी महान करण्यासाठी. हे जे काही महान लोक झाले, ज्यांची नावं आपण घेतो, ह्या लोकांमध्ये ते असणारच ना रे, काहीतरी आपण करून दाखवायचं, काहीतरी करायचं, ही एक आणि चांगली पॉझिटिव्ह एनर्जीच होती ती त्यांची, त्यांना चांगलंच काहीतरी करायचं होतं. आणि मला असं वाटतं की तुम्ही दुसऱ्या कुणाचंही वाईट न करता किंवा नुकसान दुसऱ्या कुणालाही न करता तुम्ही जर स्वतःच काहीतरी मांडत असाल आणि हे करत असाल, तर त्यात गैर काहीच नाहीये. मानवतेच्या भल्यासाठी तुम्ही काहीतरी करताय, तुमचा एक तो समज आहे, तुम्ही याच्यातून मानवतेचं भलं करत आहात,
आता मला तरी मला आता असं तुझ्या बोलण्यात वाटलं ना की आपल्यातल्याच एका ग्रेट कॅरेक्टरला वाव देणं, जगण्याची संधी देणं, ते शक्य आहे. बरोबर बोललास, अगदी बरोबर. म्हणजे एकतर ते कॅरेक्टर तुम्ही नाही वापरलं तर ते जाणारच आहे, पण तुमच्यामध्ये प्रत्येकात कुठेतरी ते ग्रेटनेसचं कॅरेक्टर आहे, तुम्ही त्याला वाव देता का नाही हाच मुद्दा आहे. त्याला शोधा, त्याला कन्फ्रंट करा, त्याला मान्य करा आणि त्याला वाढवा, त्याला मोठं करा. स्वतःला तुमच्या आतल्या, हे तो अगदी चांगला मुद्दा मांडलास की तुमच्या आत जो एक कुणीतरी ग्रेट माणूस दडलाय त्याला शोधून त्याला मोठं करा, तुमचा इगो बाजूला ठेवा. करेक्ट. म्हणजे निसर्गाने आपल्याला ही एक संधी दिली आहे ना त्या कॅरेक्टरला प्ले करायची खरं तर. आणि या गिव्हन टाइम मध्ये तुम्ही याचा आता गोल ठेवून ते करायला हरकतच नाही, म्हणजे तो विचार ठेवून करायला काहीच हरकत नाही अस्तित्वाचा त्या पद्धतीने. बरोबर. अरे हे इंटरेस्टिंग आहे. आपण जे म्हणतो की आपण हे करण्यासाठी खूप धाडस लागतं. कधी कधी माणसं स्वतःच्यातला ग्रेटनेस बघून स्वतःच घाबरून जातात आणि सामान्य बनून राहतात, चूज करतात. अच्छा. तर हे धाडस मला असं वाटतं या सगळ्यांनाच ते धाडस यावं. आणि याला काही वयाची अट नसते, कोणत्याही वयात तुम्ही धाडस करू शकता. ते धाडस सगळ्यांनाच, सगळ्या अडचणींवर आपण मात करू शकतो. मला वाटतं या नोटवर आपण थांबू, ही पॉझिटिव्ह नोट आहे. अरे करेक्ट आहे. ठीक आहे, चला चलता है. वाह, मस्त, मजा. येस, चला भेटू परत. असणे नसणे असते काय, नसण्या पलीकडे दिसते काय, अस्तित्वाचे कोडे आपले कुणास तरी सुटते काय. पोकळीत अवकाशाच्या असेल छोटे कदाचित, पण नजरेत आपापल्या आहेच मोठे निश्चित. जन्मापासून संपेपर्यंत केवढे सारे जगून घेतो, जगून गेल्या क्षणाक्षणाला एक नवा अर्थ देतो.